नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट असे येत आहेत की मी 3 HP सौर पंप निवडलेला आहे, मग मला 5 HP घेता येईल का? काही शेतकरी म्हणत आहेत की 5 HP चा पंप मला मिळत आहे, मग मला 7.5 HP चा घेता येईल का? मात्र शेतकरी मित्रांनो, हे ऑप्शन फक्त ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP मिळत आहे, म्हणजे ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे 7-12 वर. बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमीन ही जास्त आहे, पण त्या शेतकऱ्यांना सौर पंप घेता येत नाही की ज्यांची जमीन ही वेगवेगळ्या गटामध्ये आहे. फक्त 7-12 वरच जर एकाच गटात जमीन आणि एकाच शेतकऱ्याच्या नावावर असेल, अशाच शेतकऱ्यांना फक्त 10 HP चा पंप निवडता येणार आहे. आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता महत्त्वाची गोष्ट काय शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही 2-3 गटामध्ये मिळून ती 7 एकर होते, 8 एकर होते, 10 एकर होते. मात्र त्या शेतकऱ्यांना जो सौर पंप पाहिजे तो सौर पंप निवडता येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या शेतकऱ्याला जमीन ही त्या 7-12 वर असणं गरजेचं आहे आणि एकाच व्यक्तीच्या नावावर असणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांची जमीन ही वडिलांच्या नावावर काही असते, काही पत्नीच्या नावावर आहे, काही मुलाच्या नावावर आहे, आणि मिळून त्यांची जर 10 एकर होत असेल तर अशा शेतकऱ्यांना 10 HP चा सौर पंप निवडता येत नाही. यासाठी फक्त एकाच शेतकऱ्याच्या नावावर पूर्ण जमीन असणं गरजेचं आहे. ती 7-12 वर एकाच गटात असणं गरजेचं आहे. होल्डिंगवर जरी जमीन म्हणजे नमुना 8 वर जमीन जरी असेल भरपूर, तरी सौर पंप जास्तीचा आपल्याला जो पाहिजे तो निवडता येत नाही. आणि निवडण्याचं ऑप्शन हे फक्त ज्या शेतकऱ्याची जमीन 5 एकरपेक्षा जास्त एकाच नावावर आहे, अशाच शेतकऱ्यांना फक्त 7.5 HP सौर पंप मिळतो. आणि त्याच शेतकऱ्यांना फक्त हे ऑप्शन आहे की 7.5 HP ऐवजी ते 10 HP निवडू शकतात. बाकी 3 HP वाल्यालाही 5 HP चा निवडता येत नाही, 5 HP वाल्याला बी 7.5 HP चा निवडता येत नाही. हे ऑप्शन फक्त 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 7.5 HP मिळतो, मात्र त्यांना 10 HP निवडता येतो. आणि त्यामध्ये सुद्धा एक अट आहे मित्रांनो, ती अट अशी आहे की जरी 7.5 HP चा सौर पंप मिळत असला आणि त्यांना 10 HP चा निवडायचा आहे, मात्र जे अनुदान मिळणार आहे ते 7.5 HP वरच मिळणार आहे. आणि 10 HP जर सौर पंप आपण घेतला तर 7.5 HP च्या वरची जी 10 HP पर्यंतची किमतीची तफावत असेल ती रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. आणि त्यासाठी आता या शेतकऱ्यांना पोर्टलवर ज्यांनी वेंडर सिलेक्शन केलेलं नाही अशाच शेतकऱ्यांना फक्त निवडता येणार आहे. ज्यांनी वेंडर सिलेक्शन 7.5 HP चं केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना निवडण्याचा ऑप्शन नाही, कारण त्यांनी ऑलरेडी निवडलेला आहे, म्हणून त्यांना पुन्हा तो सौर पंप निवडता येणार नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी निवडला नाही अशा शेतकऱ्यांना 10 HP चा सौर पंप निवडता येणार आहे. म्हणून जर तुम्हाला 10 HP चा निवडायचा असेल तर तुम्हाला निवडता येणार आहे, मात्र त्यासाठी वरची रक्कम भरावी लागणार आहे. ही महत्त्वाची अशी माहिती होती. माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आणखी तुम्हाला जर याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.